खेड्यात काढायचा विडाच उचलला आहे की काय? परिचारक म्हणतात 25 वर्षांपूर्वी जे पंढरपूर होतं ते आज राहिलं नाही. खरं आहे त्यांचं. भाजपच्या सत्तेचा कवडीचाही लाभ पंढरपूरकरांना झालेला नाही आहे. तर आजवर तुमचे हात कोणी धरलं होतं? पंढरपूर शहराचं मात्र अक्षरशः वाटोळं केलं आहे. बगलवच्चे नगरसेवक म्हणून मिरवत राहिले. पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक सुरू झाल्यापासून परिचारक गटाने पंढरपूर शहरातील नागरिकांना वेड्यात काढायचा विडाच उचलला आहे की काय हे समजत नाही. पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक यांच्याच गटाची प्रदीर्घ काळ सत्ता राहिलेली आहे. त्यांच्या जवळची माणसं नगराध्यक्ष पदावर खुर्चीवर बसली होते आहेत. त्यांचे बगलवच्चे नगरसेवक म्हणून मिरवत राहिले. यातील अनेकांनी आपल्या 7 पिढ्यांचं कल्याण करून घेतलं आहे. पण पंढरपूर शहराचं मात्र अक्षरशः वाटोळं केलं आहे. हे सगळं पंढरपूरकरांच्या नागरिकांनी याची देही याची डोळा पाहिलेला आहे. दिवस रात्र रस्त्यावर उडणारा धुरळा अजिबात कमी झालेला नाही. अवघं शहर उद्ध्वस्त झालेलं पाहावं लागत आहे. वर्षानुवर्ष सुरू असलेला नागरी सुविधांचा अभाव आजही कायम आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक हे सत्तेतल्या पक्षातील आहेत, पण तरी सुद्धा भाजपच्या सत्तेचा कवडीचाही लाभ पंढरपूरकरांना झालेला नाही. एवढ्या मोठ्या शहरामध्ये चांगल्या प्रतीचं साधं एक उद्यान सुद्धा यांना निर्माण करता आलं नाही. उलट पहिल्या असणाऱ्या 2 उद्यानाची अवस्था मात्र केविलवाणी झाली आहे. सामान्य नागरिकांच्या ढीगभर समस्या आहेत. गेल्या 25 वर्षांपासून त्याच प्रश्नावर लोक आक्रोश करीत आहेत. आणि दुसरीकडे प्रशांत परिचारक सांगत आहेत की पंढरपूरमध्ये खूप परिवर्तन झालं आहे. खूप मोठी कामे झाली आहेत. काही काम सुरू आहेत. पंढरपूरचं एक विजन लक्षात घेऊन पुढील 50 वर्ष नजरेसमोर ठेवून नियोजन केलं जाणार आहे. हे शहर म्हणे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवायचं आहे. शहर सुंदर स्वच्छ करायचं नियोजन आहे. पुढच्या 50 वर्षात काय करायचं आहे याचा आता परिचारक आता आवडत आहेत. पण सामान्य नागरिक आता मात्र एक विचारू लागला आहे, एवढं सगळं करायचं आहे तर आजवर तुमचे हात कोणी धरलं होतं? नागरी सुविधांचा साध्या सुध्या गोष्टी सुद्धा ज्यांनी केल्या नाहीत त्यांनी आता पुढच्या 50 वर्षाची स्वप्न दाखवून काय उपयोग? निवडणूक आली की अशी स्वप्न दाखवली जातात. निवडणूक संपली की सगळ्यांनाच त्याचा विसर पडतो. याची सवय पंढरपूरकरांना आता चांगली झालेली आहे. परिचारक यांच्या नावावर त्यांच्या बगलबच्च्यांनी टेंडर मिळवण्याकडे जेवढं लक्ष दिलं त्याच्यापेक्षा थोडंसं लक्ष नागरिकांच्या समस्याकडे दिलं असतं तर ऐन निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी खोटं बोलण्याची वेळ कदाचित आली नसती. नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार हा तर नागरिकांचा नित्य चर्चेचा आहे. परिचारक म्हणतात 25 वर्षांपूर्वी जे पंढरपूर होतं ते आज राहिलं नाही. खरं आहे त्यांचं. 25 वर्षापूर्वी आजच्या एवढ्या नागरी समस्या नव्हत्या. 25 वर्षात त्या अमाप वाढल्या आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांचा साधा प्रश्नही त्यांना कधी सोडवता आलं नाही. शहरातून जाणारी जड वाहनांची वाहतूक शहराबाहेर देखील नेणं सुद्धा जमलं नाही. आणि हीच मंडळी आता पुढच्या 50 वर्षाची स्वप्न दाखवू लागली आहेत. अर्थातच नागरिक यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. आणि परंतु नेत्यांच्या अशा कधीही पूर्ण न होणाऱ्या आश्वासनावर सामान्य नागरिक मात्र फिदी हसताना दिसत आहे. प्रचंड चिडलेला आणि नाराज असलेला नागरिक प्रत्यक्ष मतदानावेळी काय भूमिका घेतोय हे देखील पाहावं लागेल. कॅमेरामन अक्षयचा भारत शिंदे, न्यूज इंडिया, पंढरपूर.